विचार विचार कांडी करपट आता जरा असं करपा येते ते जरा प्रमाण आता ओपनला जास्त. आता कांडी करप बघा आता ही ह्या दिवसात दव पण नाही पाऊस पण नाही आणि कांड करप आपण त्याला म्हणतो. त्या कांडे करप्याच काय हीच काल व्हिडिओ आम्ही जवळजवळ 1 तासच आहे बघा. म्हणजे माझं म्हणणं आहे इथून असं कांड करपत जातं. कांड करपल्यानंतर खाली त्याची पानं पिवळे पडते. त्या पानाला बी असे रिंग कळी बी अशी गळून पडती आणि फळ पण पिवळं पडते. तेव्हा हे साध्या मिरचीला बी पिकोटरला ही इथं पण आहे सिस्टीम तेव्हा ती सेम तिथं आहे डायबॅक सारखं तेव्हा त्या पानाला सेम आहे तिथे रिंग आहे सगळंच. त्याला व्हीके व्हायरस म्हणजे स्पॉटेड बेल्ट व्हायरस गटातला तो व्हीके व्हायरस आहे. त्याच्यावरती 100% नियंत्रण असतं. जर नाहीच आपल्याला नियंत्रण करता आलं आपल्याला नाहीच काय त्याच्यावर हे करता ती उपसून काढायचं नाही. त्याला उपसून काढायचं कट करून काढायचं कटिंग करून काढायचं कट करून काढायचं. कारण का त्याची ज्यावेळेस आपलं रूट तुटतंय म्हणजे उपसून काढतात त्याच्यातून रूट तुटल्यानंतर काहीतरी अवशेष शिल्लक राहणार आहे. ते अवशेष शिल्लक राहिलेल्या याच्यातून सिक्रेशन होते म्हणजे त्याच्यात रूट आणि त्याच्याबरोबर ह्याचं पण रूट तुटतंय आणि त्याचं मग ते व्हायरल आहे त्याच्यातून ते प्रवेश करतं आणि मग परत तसंच वाढतं. आणि अशी रोपायची सुरुवातीला काढायची त्याच्यावरचं थ्रिप्स माइट्स पंढरी माशी असू दे हे सगळं जे त्याच्यावरून जर उठून जर दुसरीकडे बसलं व्हायरल इन्फेक्शन होतं. ती फोटो सहित सगळं म्हणजे पुरावे सहित मी काल ती आपलं काय हे घेत नाही काय प्रोजेक्टर त्याच्यावर मी सगळं काल हे करून आज अपलोड करून किंवा उद्या पेंटिंगचा काय प्रॉब्लेम वांगीला सगळ्याला येते. आता ती फ्युजेरियम राहते. आता तुमच्यात बघा ज्यावेळेस ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी होतं ऑर्गॅनिक कार्बन कमी झालं म्हणजे फ्युजेरियम येते असं नाही. ऑर्गॅनिक कार्बन कमी झालं का मायक्रो ऑर्गॅनिझम कमी येते. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय तुमच्यातला ट्रायको असू द्या सुडो असू द्या बिवेरिया असू द्या मेटा असू द्या त्या म्हणजे PSB KMB पण आहे मायक्रो. ज्यावेळेस त्याचं ऑर्गॅनिक कार्बन कमी झालं की ह्या अन्न साखळीतल्या ह्या बुरशी त्या कमी होतील आणि वाढतील कोणत्या फ्युजेरियम नावाची बुरशी. फ्युजेरियम नावाची बुरशी कुठे येते कोणताही सजीव मृत पावल्यानंतर कुजवायच्या प्रोसेसमध्ये येते. म्हणजे आपल्याला तुम्ही आता ऊस लावला ऊसाचं ज्यावेळेस कांड पडतं म्हणजे खाली राहते त्याला अवशेष राहते ती कुजवायची प्रोसेस राहते आणि त्या कुजवायच्या प्रोसेसमध्ये फ्युजेरियम नावाची बुरशी येते. मग आपलं हे असं आता ही झाड आहे ह्याच्या खाली ती खोडवा आहे म्हणजे त्याची खोडवं शिल्लक आहे राहिलेलं आहे तिथे ती कुजवायची प्रोसेस चालू असते ना. आपण ही झाड वाऱ्यानं जर चुकून हल्लं किंवा बांधताना हल्लं किंवा अजून काही तोडताना जर आपण असं तोडलं तर हलतंय त्यावेळेस एक जर मुळी चुकून जर डॅमेज झाली तर त्या तुटलेल्या मुळीतून ते फ्युजेरियम वर जातं आणि मग वर लागतं. मग हिथं ज्यावेळेस ह्याला फ्युजेरियम लागतं वेल्ट लागतं त्यावेळेस ती पाण्यामार्फत इकडे सगळीकडे पसरतं. म्हणजे एक वेल्ट लागलं का त्या शेजारच्या आसपासच्या झाडाला मग ते कारण आहे की ऑर्गॅनिक कार्बन बी कमी होणं आणि दुसरी गोष्ट फ्युजेरियम आला असेल तर मग आपण खतावर ट्रीटमेंट करून आपण ती देऊ शकतो. खतावर म्हणजे आता आपण शेणखत कोंबड खत गांडूळ खत घालतो ह्याच्यावरच बॅक्टेरिया टाकायच्या PSB KMB ट्रायको सोडो ॲझोट ॲसोटो बिवेरिया मेटा बॅसिलस ट्रुजिनस बॅसिलस ते टाकायच्या ग्रो करायच्या मग ती खत वापरायचं. त्याला प्रोसेस लांबडे आता तुम्हाला आता ह्याच्यात आहे का नाही म्हणजे बेडला मग त्याला वापरायचं कसं बेडला सुद्धा वापरू शकतो. आता मग आपण केमिकल करू शकतो. केमिकल म्हणजे काय वापर घेऊ शकतो अँटीबायोटिक घेऊ शकतो त्यासाठी किंवा मग एखादं अजून बुरशीनाशक कोणते घेऊ शकतो ते घेऊन सोडून केलं तर चालेल किंवा बेडला सुद्धा ट्रायकोसोडो सोडलं तर चालेल. पण ट्रायकोसोडोचं काय 1 लिटर एका एकरला सोडायचं म्हणजे आता ज्याला माहिती आहे म्हणजे जी प्रोडक्शनमध्ये किंवा ज्याला माहिती आहे त्याचा 1 × 10⁻⁹ पूर्ण 1 एकरला पुरतो का असा जर क्वेश्चन विचारला म्हणजे चांगल्या ह्यांना तर ती सांगते 100 लिटर जर सोडलं तरी ती तेवढी व्हायची नाही. पण ती काय थोडक्यात अंधश्रद्धा आहे म्हणलं तरी चालते. अंधश्रद्धा म्हणायला पण ती 1 लिटरमध्ये भागते अजिबात भागत नाही. मग केमिकली कारण ट्रीटमेंट नसेल तर खतावर सगळ्यात मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त ग्रो करते त्याच्यामुळे खतावरच करायचं. आता काय आपण शेणखत घालतोय मीच तुम्हाला सांगतोय बेसळ घालू नका पण शेणखत घालतो. शेणखत न कुजलेलं असेल तरी सुद्धा होते. न कुजलेलं म्हणजे काय शेण कशापासून तयार झालंय जनावरांच्या अगोदर काय होतं गवत असू द्या काडी कचरा असू द्या ती काय होतं सजीव ती सजीव मृत पावलं की ते कुजायची प्रोसेस मागाशी सांगितलं कुजायची प्रोसेस म्हणजे फ्युजेरियम आहे. कुजलेलं शेणखत बी महत्वाचं शेणखतच घातलं शेणखत कुजलेलं शेणखत आम्ही घातली हा न कुजलेलं वल तुम्ही कुजलेला असू द्या आणि वल असेल तर चालतंय पण कुजलेला असा पूर्ण डिकंपोज. आता काही इस्रायलमध्ये तर माती शेतीच आहे आणि जिथं मातीमध्ये वाळवत आहे तिथं सुद्धा शेणखत नाही. मग ते काय करते ती खतच आहे खताचं वॉटर डिस्पर्सिबल म्हणजे काय ती खतच आहे एवढं बारीक करते की ती फक्त त्या ड्रिपर मधून गेलं पाहिजे ड्रिपर मधून
ड्रिपर मधून गेलं की ऑटोमॅटिक मग ते झाडं नाही म्हणजे काय होते ड्रिपर मधून कण जातोय की 100% पाण्यात विरघळत नाही अजिबात विरघळत नाही पण तो ड्रिपर मधून त्याचं ती झिगझॅग नाही का त्याच्यातून तो पास होतोय आणि खाली जातोय आणि तो कण जातोय आणि तो कण कुठं जातोय 2 मातीच्या कणाच्या मध्ये आणि आपली डेफिनेशन काय 2 मातीच्या कणामध्ये जी पोकळी राहते त्याला हवा आणि पाणी मिळावी म्हणजे 2 मातीच्या कणातल्या अंतराला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो मग ती कण आहे ती 2 मातीच्या कणाच्या मध्ये जातो तिथं हवा आणि पोकळी झाली मायक्रो ऑर्गॅनिझम वाटते मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही सांगितलं ते एवढी प्रोसेस हे आपल्याला करता येते त्याच्यावर बी प्रयोग म्हणत चालू आहे म्हणजे ही काय रासायनिकला आहे म्हणजे 05234 12 ह्याच्यावरती ह्याचा खर्च आपल्याला 5,000 होत असेल म्हणजे 10 दिवसाला पण किती 5,000 तर पुरतच नसेल ती होणार आहे ही 2,000 1,000 वर खर्च कमी करायचा आता ती पेटेंटसाठी एक दुसरं एक अप्रूव्हल आपलं चाललंय म्हणजे कसं ही जी खतं घालतोय आपण 05234 12 13 मायक्रोटन झिंक फेरस आहे किंवा कॅल्शियम आहे सल्फर आहे मॅग्नेशियम ही एकमेकात फिक्सेशन होती त्याची बाउंड होती 5234 सोडलं ह्याच्यावर 2-3 दिवसांनी जर कॅल्शियम नायट्रेट सोडलं तर ते फिक्सेशन होते फॉस्फरस मग 13 सोडलं त्याच्यावरती आपण बघा आपल्या ते अजून पण आज्ञा नाही 13 बरोबर मायक्रोटन सोडतोय का आपण बरेच जण सोडत होती आता मी एक ह्याच्यात सांगतोय पण 13 बरोबर मायक्रोटन सोडणारे लय जण आहेत तर ही बरोबर मायक्रोटन सोडले की ती झिंक बरोबर फिक्सेशन होत ही जमीन ऑलरेडी पडून आहे ही जर मार राहण्याची जर जमीन तुम्ही कधीच न पिकवली तिथे जर सॉइल टेस्ट केली तर त्यात NPK 2M आणि सूक्ष्म मग ऑलरेडी त्याच्यात आहे म्हणजे झाडाला कसं उपलब्ध होणार किंवा झाडाला कसं जाणार तर हे फिक्सेशन झालेले एकमेकात गुंतलेले आहेत फॉस्फरस बरोबर कॅल्शियम बरोबर सल्फर हे गुंतलेले हे बाउंड फोडायचा आणि ती झाडाला उपलब्ध करून द्यायचं मग ह्याच्यावर पण पुढे जाऊन स्टेप आहे ती पण हळूहळू म्हणजे की थोडं रिसर्चच आहे तर जरा वेळ लागणार आहे पण हे होणार अंतिम टप्पा आणि आपलं काम पण त्याच्यावरच म्हणजे आपलं प्लॉट आता मी कधी बघा व्हिडिओमध्ये म्हणतो खेळ केमिकलचा पण खेळ केमिकलचा प्रत्यक्षात नाही ती मला माहित आहे खेळ केमिकलचा असता तर बर्थडे झालंच नसतं प्लॉट बर्थडे कलरच्या प्लॉटचा बर्थडे घालायचा आम्हाला त्यांना म्हणलं बर्थडे घाल ही जर मी नुसतं केमिकल सोडले असते तर जमीन शार्पट झाली असते पियाची EC बिघडून गेला असं ऑर्गॅनिक कार्बन खाला झाला मायक्रो ऑर्गॅनिक पण माझं कोणतं कॉम्पिटिटर आहे मला डायव्हर्ट करायचं आहे आपा उदाहरणार्थ कॉम्पिटिटर आहे पण आपा माझ्यावर रिसर्च करतात मग आपल्याला रिसर्च करायच्या अगोदरच आपल्याला मार्ग दाखवायचा आपण एका मार्गाने जायचं ठीक आहे म्हणजे त्याच्यामुळे खेळ केमिकल्स खेळ पण ही खेळ म्हणजे तसं जर आपण पूर्ण टोटली केमिकलवरून ह्याच्यावर जर केलं असतं तर मग हे असंच आलंच नसतं एवढं उत्पन्न देणं काय आता ह्याच्या मागे काय हार्मोन्स आहे स्टेरॉइड आहेत पण ती सगळं म्हणजे मार्ग बदलायचा आहे सगळं नाहीतर आपल्याला म्हणजे मग 2017 पासून मी हे करतोय कन्सल्टन्सी 2017 पासून आतापर्यंत किती जर बजबकर साहेब व्हायला पाहिजे तर काय होईना म्हणजे त्याची कॉपी काय होईना काय गोष्टी त्या रिसर्चच आहेत म्हणजे बाहेर नाहीत किंवा मार्केटमध्ये नाहीत म्हणजे असं नाही की आपणच तयार केलेत असं निसर्ग प्रमाण सर बदलायला लागते निसर्ग प्रमाण बदलायला आपण किती तारखेला पाठायला तो 25 डिसेंबरचा 25 डिसेंबर हा किती तोडं झाले त्याला दुसरा तोडा झाला दुसरा तोडा किती रुपये ही रोपं 11,000 आहेत 11,000 आता किती महिने झाला 11,000 पहिला तोडा आता ह्याच्यात बी चॅलेंज राहते ही नेट मध्ये चॅलेंज राहते इंटरनोड वाढू द्यायची नाही इंटरनोड म्हणजे 2 कांड्यातल्या पेरातला अंतर हा ही जर वाढलं ही तर आल्यावर टाकल्यावर काय करा ही तर 1.5 फूट आहे तोपर्यंतच ही तर आलं का शेंडा थांबायला सुरुवात होती उत्पन्न दिलं का नाही इंटरनोड आहे त्याची शॉर्ट ठेवून उत्पन्न काढायचं आपल्याला ही बी लई चॅलेंजिंग आहे अजून ही पळतोय काय ही माझं तर मत होतं खाली झाकून किती दिवस झाले झाकून महिना 20-25 दिवस इथला प्लॉट की अडचणीत होता तिकडचा तू पलीकडचा कंपनीकडचा बरोबर काही फळ लवकर लाल व्हायला आता त्याचं वयच झालेलं आहे आता काय होते त्याचं ज्यावेळेस पॉईंट नाही पडला किंवा हे झालं तर बायका काय करतात लहान फळ आहे बाकीचं मोठं असतं आणि ती छोटंच राहत मग ती लहान आहे फळ मग कशाला उगाच मालक काही तर म्हणाल किंवा कोणतर काही तर म्हणाल म्हणून ती तसंच ठेवते पण ते मॅच्युअर होते का पिकून ती त्यावेळेस हात लावून बघणं गरजेचं आहे इकडे एवढी अशी सर जास्त उंच नाही पाणी काही पडले एवढे नावं होती सकाळी विचार अजून काय क्वेश्चन विचार काय असेल ती आडवं तिडवं काय पण आताच्या सीझनला आता इथून पुढे लावायचं झालं एप्रिल किंवा मेला कोणती व्हरायटी पावसात अशी
पावसात आता ही मोठा सेगमेंट का छोट्यामध्ये तुम्ही मोठ्या दोन्ही सेगमेंटमध्ये आता तुम्ही इंडस किंवा नेत्राच हरिताच एवढीच हीच लावू शकता. आता काय होते ह्याला करप जास्त येते प्रोफेसरला जास्त करप येत त्याच्यामुळे ही दोन म्हणजे मी आता तसं म्हणणं चुकीचं आहे कारण व्हिडिओ मला लय अडचण आहे. कोणाला काय बोललं का माहिती तेवढाच पॉईंट धरून बस. तेवढाच पॉईंट धरून बस. आणि मोठ्या मोठ्या सेगमेंट मध्ये तुम्ही ही ओपनला लावू शकता इंद्रा लावू शकता इंद्राला करप जास्त येते N21 लावू शकता गाईड 42 लावू शकता स्वरूप लावू शकता किंवा आल्मरिटी सुद्धा लावू शकता हंटिंग्टन सुद्धा लावू शकता. आता हे उन्हाळ्याचं हिटचं आणि पुन्हा परत पावसाळा या दोन्हीला सस्टेन करणारे म्हणजे छोट्या सेगमेंट. हा छोट्या सेगमेंट नाही आता छोट्यामध्ये आले नाहीत पण मोठ्यामध्ये आहे उन्हाळा प्लस पावसाळा दोन्हींचा सेगमेंट आले. आता इथून पुढे लाल कोळीचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होतो ती सगळ्यात जपायचा. आपण काय करतोय लाल कोळीचा कॉन्टॅक्ट मध्ये आलं तरच लाल कोळी मरतो. आता लाल कोळी आपला राहतो इथं पानाच्या खाली आणि आपण स्प्रे मारत असं जातो. मी सांगतोय काय तुम्ही कमी औषधात जास्त पाणी मारा. त्याचं कारण काय 250 लिटरच्या औषधात 500 लिटर पाणी केलं ह्याच्या खाली जाणं गरजेचं ह्या पानाच्या खाली जाणं गरजेचं तरच ती मरणार नाही. त्यासाठी मी ते सगळे बांधून घेतले झाडे म्हणजे झाडं बांधल्यामुळे काय झालंय पर असं वर झालंय सगळं त्यामुळे फवारणी करायला जरा बरं पडतं पानाच्या मागल्या बाजूला. हा तिचं आता कांड करतोय तुम्हाला आता आजच अपलोड होईल एखाद्या वेळेस व्हिडिओ नाही झाला तर उद्या सकाळी तरी तेल बघा ही थ्रिप्स मुळे होते. मी पूर्ण टोटली आहे ह्याची लाईफ सायकल कशी होत्या काय होत्या आणि ह्याच्यावर उपाययोजना पण नाही नसेल तर मी शेड्यूल मध्ये देतोच काय आपलं. पण ही संभ्रमात आहे की कांड करप कसं आहे काय झालेलं झालं येतोय. मग आपण ह्याच्यावर काय करतोय कोणी आणू अँटीबायोटिक आणू व्हॅलिड आणू स्ट्रेप्टो आणू स्कोअर कवच आलेट सगळं मारून बसतोय पण ही ती त्याचा रोगच नव्हता बुरशीनाशकाचा हे रोगच नाही. ते झालेला कवर म्हणून त्याला नवीन फुटवा येतो. नवीन फुटवा येतोय त्याचं मी व्हिडिओ पण टाकले येतोय का तर प्रकार अशी झालेली सुरुवात होते हा परत पूर्ण मग आता ही रोप उपसा ह्याची पिवळ पडलंय दिसलं कापसलं ही असं उपसून घ्यायचं नाही उपसलं का ह्याची मुळी सुद्धा तुटतो तिथून कट करा हे परत नवीन फळं पण पुढे कशी ती पिवळीच कुजून जाते खाली शेंड्याला खालच्या बाजूला कुज तीच आहे रोप. त्याला पण प्लास्टिक वायर WRT नाही एक कॉन्टॅक्ट मधलं कुठलं घ्यायचं कराटे घ्या डिसिल घ्या स्टीमॉन घ्या ग्रीप घ्या अशातली एक त्याच्यासोबत घ्यायचं चांगला स्प्रे मारायचा. ती कधी मारायचा आज मारला का बरोबर 11व्या दिवशी नाहीतर 15 दिवसाच्या आत 10 दिवसाच्या पुढे मारायचं असं 2 स्प्रे पडणं त्यानंतरच घ्यायचं. मी म्हणून दुकानदाराला सुद्धा कुठे गेलं घरे साहेब कुठं आहेत या इकडं त्यांचं काम आहे सांगा. त्यांनी ते प्लास्टिक वायर ते दिलं होतं आपल्या शेड्यूल मारलं ती बरोबर थांबून जाते काय नाही करते आता प्रमाण वाढत जाते. मी थांबलो मग ती काढून घ्या आणि कट करून घ्या कटच करून घ्या काप उपसून घेऊ नका कट करून घ्या. ही जो रोग आला असं सांगितलं कांड करप झालं ह्याच्या बुरशीनाशक अजिबात द्यायचं नाही. ह्या दिवसात आता काय दवा आहे का पाऊस आहे का काय मग ही कांड करप कशाने होते ह्याला VKB व्हायरस म्हणायचं आणि ह्याच्यासाठी प्लास्टिक व्हायरस द्यायचं. आज दिलं काय त्या शेतकऱ्याला सांगायचं 11व्या दिवशी ती यायचंच आहे नाहीतर ती दुसरा पॅक घेऊन जायला लावायचं. ही 2 स्प्रे दिले का विषय होऊन जातो. त्यांना एक WRT शिल्ड प्लास्टिक व्हायरस झाल्यावर WRT शिल्ड दिलं त्यावर काय मारलं नाही. आज किती 20 दिवस झाले असतील की दादा नाही हा 7-8 दिवस हा एवढं झालं. मग आता बरोबर 11व्या दिवशी परत येऊ. तुम्हाला आता गरजेचं आहे. आता शेड्यूल घ्यायचं प्लास्टिक वायरस आणि काय ग्रीप घ्या स्टीमॉन घ्या कराटे घ्या पलीकडे वाढलेली हा ही बघा आता हेच एक सांगतो ही पानाला घाण लागले हे पानावर किती घाण आहे. आता तुमच्यात कारखाने जास्त आहेत बरोबर आता कोल्हापूर म्हणलं का कारखानदारीच बरोबर हीच कॉर्पोरेशनच्या येते घाण येते धूळ उडकी ह्या दिवसात ही हे जो पोर्स आहेत पर्णरंध्र आहेत ती ब्लॉक होते. आता मी पुसले बघा ही किती घाण आहे ही किंवा आपण बुरशीनाशक मारतो कॉन्टॅक्ट मध्ये बुरशीनाशक किंवा बुरशीनाशक मारल्यानंतर ह्याच्यावरती ह्याचा पर्णरंध्र आहेत ह्याची जी पर्णरंध्र आहेत आतमध्ये ती ब्लॉक होती ती ह्याच्यातून सिस्टमिक इन्सेक्टिसाइड सिस्टमिक फंगिसाइड जाणार थांबतं. आपण म्हणतो स्प्रे मारून पण रिझल्ट काय नाही तर कारण हे दुसरी गोष्ट फोटोसिंथेसिस प्रोसेस बी मंदावती स्वतःचा अन्न स्वतः झाड पण तयार करत नाही ही झाली. आणि आता पाणी का जास्त द्यायचं तुम्हाला सांगतो. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातून घाम निघतो त्याला डिहायड्रेशन म्हणते डॉक्टर म्हणतो डिहायड्रेशन शरीरातलं पाणी कमी झालं
आणि झाडाच्या पानातून म्हणजे ह्या पर्णरंध्रातून जी पाण्याची वाफ होऊन जाते त्याला इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन म्हणते. मग ह्या दिवसात झाडाला पाणी जास्त लागतं. पाणी जास्त सोडलं म्हणून फ्युजेरियम येते असं डोक्यातून आज काढून टाका. मग मी सांगितलं कशामुळे येतं. मग काय होतं, पाणी जास्त सोडण्याच कारण काय, जेवढ्या पट्टीत झाड पाणी घेतं त्याच्या पट्टीत जास्त ही पानातून सोडून देतं. आणि कुठल्या झाडातून जास्त पाणी जातं तर असं ज्या झाडाचं पान, गवत असू द्या पान असू द्या, असं पिळल्यानंतर जास्त पाणी निघतं त्या झाडातून इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन जास्त होतं. आता काटेरी वनस्पतीला पाण्याची ह्या दिवसात गरज नसली तर हिरवं दिसतं, पण त्याचं पानं जर लहान आहेत, त्याची 200 पानं पिळा होती, ह्याचं एक पान पिळावं तेवढं त्यामुळे ह्याला पाणी जास्त लागतं. ज्या ज्या झाडाच्या पिळल्यानंतर जास्त पाण्याला ही निघतं ह्याच्यातून रस, त्याला जास्त पाणी द्यायचं. त्यामुळे ह्याला पाणी वाढवायचं लागतं. फवारणी सकाळच्या अंतरात चांगली का संध्याकाळी? फवारणी ह्या दिवसातली पहाटेचं चिमण्या चिवचिवट करते त्यावेळेची फवारणी एक नंबरची, सगळ्यात टॉपची. 9:30च्या आत बंद, सायंकाळी 6 नंतर म्हणजे ह्यानंतर काय होतं. मी आता तुम्हाला काय सांगितलं का, उन्हाची काय नाही, झाड तेच काम चालू असतं ऑपरेशन ट्रान्सपिरेशन. आणि त्याच वेळेस आपण जर वरनं स्प्रे मारला तर ती बी उडून जाणार, बाष्प होणार, सगळंच त्याचा रिझल्टच येणार. त्याच्यामुळं सकाळीच आताची तर योग्य सकाळीच पाटपाणी दिलं तर सर याला तरी चालू शकते, काहीच अडचण नाही. म्हणजे बेड बरोबर खालचं भिजलं तरी पण सर पाणी द्यायच्या अगोदर इथं बेसळ टाकू शकता किंवा दिल्यानंतर बी बेसळ टाकू शकता. म्हणजे बेड निम्म भिजतात पण पाटपाण्याने सगळंच कव्हर होईल. ओपन प्लॉट असला तरी चालतंय का पाटपाणी दिले तर? म्हणजे चालू चालते, काय अडचण सर रात्रीला द्या ओपनला सर. आता आमचं तर सगळं सीझनच आहे ह्याच्यात आहे पावसात. 3 लाख काडी एक जणाची. ह्या वर्षी एक जण 6 लाख काडी लावायचं म्हणतो एक जण. आणि लाख काडीवाली तर तुम्ही बघितले, लाखवाली म्हणजे आमच्यात काय. होय. तुम्ही मार्केटला उतरला की इकडे मार्केट काय खरं नसते आमचं. जुलैपासून पडायला चालू. काय सत्य नाही पण आताची जर लागवड असेल, आता बरं का ह्या 15 दिवसात 20 दिवसात कोण लागवड करणार असेल तर जरूर करा, कारण ब्रेकच लागला. नर्सरी सांगते बरं, नर्सरी सांगते, परत बियाणाचं काउंट सांगतोय आणि इतर सगळ्या थांबलेत. कारण ह्याचं प्रोडक्शनच कॉस्ट आहे मोठ्या सेगमेंटची 13 रुपयाच्या आसपास आणि रेटच होता 15 रुपये. लागवड बी झाली नाही काय. ह्या 15-20 दिवसात कोणाला लावायचे असेल तर रेट मध्ये पुढे जाऊन सापडत, पण झाकून करायला लागते. ते उघडच रेट मिळणार आहे, उघडच मोठा सेगमेंट रोपे मिळतील तिथून आणून टॉच